नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या डाळिंब प्लॉटमध्ये उभे आहात तुम्ही पाहू शकता की या प्लॉटमध्ये सध्या पानगळीची अवस्था आहे. सध्या बागेची पानगळ स्थिती चालू आहे. त्या पानगळीसाठी आपण या बागेमध्ये इथ्रेल अधिक इन्फ्यूज या औषधांचा वापर केला होता, ज्याचा परिणाम आपण पाहू शकतात की पान जे आहे ते पिवळं पडून गळतंय. पान तुम्ही पाहू शकतात की पूर्णपणे पिवळं पडालेलं आहे. आता या पानामध्ये जर बघितलं तर कुठलाही सर्कोस्पोरा म्हणा किंवा एंथ्रॅक्नोज याचा टिपका नाही, परंतु पान पिवळं पडतंय. आता साधारणतः फवारणीनंतर हा 6वा दिवस आहे. 6व्या दिवशी पाहू शकतात काही पान थोडंसं हिरवं आहे, काही पान पिवळं पडलेलं आहे. म्हणजे हे पान पिवळं पडतंय म्हणजे काय, तर पान हे रिव्हर्स होत आहे. म्हणजे पानामधील जो काही अन्नसाठा आहे तो आता गाडीकडे चाललेला आहे, जेणेकरून झाडातील अन्नसाठा वाढवण्यासाठी हा मदत करणार आहे. आणि नंतर ही याची डिफोलिएशन होणार आहे, नंतर हे पान गळून जाणार आहे. तर हा एकसारखा परिणाम मिळण्याचं कारण म्हणजे इथ्रेल सोबत आपण ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं इन्फ्यूज नावाचं सिलिकॉन बेस्ड पेनिट्रेटर वापरलेलं आहे. मित्रांनो, पेनिट्रेटर म्हणजे काय, फवारणी केल्याच्या नंतर पानावरती फवारणी केल्यानंतर पानातील पर्णरंध्रातनं औषधाला किंवा इथ्रेलला आतमध्ये घेऊन जाण्याचं काम हे इन्फ्यूज हे करत असतं. इन्फ्यूजमुळे एकसारख्या प्रमाणात हा जो काही इथ्रेल आहे ते पानामध्ये पसरलं जातं. पसरलं गेल्यामुळे ते पूर्ण झाडामध्ये भिनतं, ज्यामुळे तुम्हाला पानातील जो काही अन्नसाठा आहे तो काडीकडे रिव्हर्स होतो आणि नंतर पान पिवळं पडून गळतं, जी की एक चांगली पानगळीची पद्धत आहे. मित्रांनो, आज मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात सर्रास प्रोफेनोफॉस या घटकाचा इथ्रेल सोबत वापर करून पानगळ करतात. मित्रांनो, अशा प्रकारच्या पानगळीमध्ये आपण पाहतो की झाडावरील हिरवेच पानं गळतात. हिरवी पानं गळतात म्हणजे काय, तर त्यांच्या सोबत असणारा अन्नसाठा देखील ते सोबत घेऊन खाली पडून गळतात, ज्याचा परिणाम आपल्याला येत्या बहाराच्या काळात फुटीवर म्हणा किंवा फुलधारण्यावरती झालेला दिसून येतो. कारण झाडातील जो अन्नसाठा जो पानामध्ये स्थिर झालेला आहे तो पानासोबतच त्या शॉक एलिमेंटमुळे गळून जातो, जो काडीपर्यंत रिव्हर्स प्रोसेसनी जात नाही. त्यामुळे त्याचा परिणाम पुढच्या बहारामध्ये होतोच. त्यामुळे आपण या बागेमध्ये साधारणतः इथ्रेल सोबत इन्फ्यूज या औषधाचा वापर केला, ज्यामुळे आपल्याला इथं एकसारखी पानगळ झाली, पान पिवळं पडून गळालं, ज्यामुळे काडीतील देखील स्टोरेज आपलं वाढलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात झाडाखाली तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे पिवळी पानं गळालेली आहेत, कुठल्याही हिरव्या प्रकारचं पान गळालेलं नाही. मित्रांनो, पान पिवळं पडून गळतंय म्हणजे काय, पानातील पूर्ण अन्नसाठा आता काडीमध्ये गेलेला आहे आणि पान गळून गेलेलं आहे. तर तुम्ही देखील तुमच्या बागेमध्ये इथ्रेल सोबत या इन्फ्यूज या औषधाचा वापर करून, इन्फ्यूज या पेनिट्रेटरचा वापर करून एकसारखी पानगळ मिळवू शकतात. याचं प्रमाण जर सांगायचं ठरलं तर इन्फ्यूजचं प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली हे प्रमाण आहे आणि इथ्रेलचं प्रमाण हे बागेला नैसर्गिक ताण किती प्रमाणात बसलेला आहे यावरती ठरवावा. या ठिकाणी थोडासा ताण कमी होता, त्यामुळे या बागेसाठी आपण इथ्रेलचं 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी प्रमाण घेतलं होतं आणि 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी इन्फ्यूज पेनिट्रेटरचा प्रमाण घेतलं होतं. साधारणतः 5व्या ते 6व्या दिवशी पान पूर्णपणे रिव्हर्स होऊन गळताना आता दिसत आहे, ज्याचा परिणाम झाडामध्ये कुठल्याही प्रकारचा शॉक नाही, कारण कुठल्याही प्रकारचं शॉक इलेमेंट आपण घेतलेला नाहीये. प्रोफेनोफॉस म्हणा किंवा इतर काही घटक आपण पानगळीसाठी वापरलेले नाही, त्याच्यामुळे एकसारखी पानगळ आपल्याला या ठिकाणी भेटते. पान पूर्णपणे पिवळं गळून पडतंय. त्यामुळे तुम्ही देखील शेतकरी मित्रांनो तुमच्या बागेमध्ये पानगळीसाठी इथ्रेल सोबत इन्फ्यूज या पेनिट्रेटरचा वापर करावा, ही नम्र विनंती.